आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। लोखंडी तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि त्यामध्ये 2 ते 2.5 चमचे मी तेल टाकलेलं आहे ह्या चमच्याच्या मापानं। तेल चांगलं बघा कडक गरम होऊन द्यायचं। एक गड्डी लसूण घेतलेला आहे आणि अशा पद्धतीत फोडून घेतलेलं आहे। फोडून घ्यायचं। एका लसणाचे 2 भाग झाले तरी पण चालू शकतात। हलका भाजायचा एकदम, कारण हा पूर्ण परत भाजला जाईल। आता ह्याच्यामध्ये एक कांदा घेतलेला असा पातळ उभा कापून घेतलेला आहे। कांदा पण आपण ह्याच्यामध्ये भाजून घेऊया। हलकासा लसूण बघा भाजलेला आहे। एकदम आपल्याला लाल भडक करायचा नाहीये। ह्याच्यामध्ये मी ना 20 ते 25 घेतलेल्या आहेत मिरच्या, अशा उभ्या कापून घेतलेल्या। त्या पोपटी कलरच्या आहेत। एका मिरचीचे 3 तुकडे मी केलेले आहेत। ह्याच्यामध्ये थोडंसं तिखटवाल्या जरी वापरल्या तरी चालतील। हलवून घेऊया। फक्त मिक्स केलेलं आहे। आता ह्याला काय करते, फक्त मी काय करते 2 मिनिटं मी चांगलं परतून घेते, जेणेकरून आपली थोडी मिरची कांदा भाजला जाईल। मिरच्या पण बघा भाजलेल्या आहेत हलक्याशा। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेले हळद टाकल्यानंतर गॅस एकदम आता बारीक करायचा। ह्याच्यामध्ये साधं मीठ थोडंसं टाकायचं, थोडंसं टाकायचं आपल्याला काळं मीठ। मिक्स करून घेते। मीठ टाकल्यानंतर दोन्ही पण मीठ टाकायचं, पण चव बघून टाकायचं। दोन्ही अर्धा अर्धा मिक्स करून घेतलेलं। ह्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला पण टाकू शकता। एक टोमॅटो घेतलेला आहे, देशी आहे, आणि त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत। पिकलेलं आहे, जास्त असं कच्चं पण नाही आहे, जास्त सॉफ्ट पण नाही आहे। मिक्स करून घेते। एकदम गॅस बारीक होता बरं का। मिक्स करून घेतलेलं आहे। एक 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। पॅक झाकण ठेवायचं। 2 मिनिटं बघा पॅक झाकण ठेवलं, तसं झाकणाचं पाणी पण पडतं त्याच्यामध्ये वाफेचं। मस्त लागतं बरं का हे असं करून बघायचं। चटपटीत एकदम छान लागतं। लिंबाचा रस टाकायचा फक्त 1 चमचा, त्यापेक्षा जास्त टाकायचा नाही आहे। ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा टाकायचा। परतून घेते बारीक गॅसवर 2 मिनिटं। लिंबाचा रस टाकल्यानंतर 2च मिनिटं मी परतून घेतलेला आहे। खूप चविष्ट लागतं बरं का। गॅस करणार आहे बंद, काढून दाखवते तुम्हाला। हे अशा पद्धतीत तोंडी लावायला मिरची, टोमॅटो, कांदा, ह्याच्यामध्ये आहे हा लसूण। खूप छान लागतं बरं का। झटपट रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।